भावनेबरोबर व्यवहारी जगाचा विचार सुद्धा व्हायला हवा. प्रॅक्टिकल विचार करायला शिका, म्हणजे तुमच्या आयुष्यात होणारं मोठं नुकसान तुम्ही टाळू शकता. कारण बऱ्याचदा तुम्हाला अनुभव आला असेल की तुमच्या भावनिक विचार करण्यामुळे, संवेदनशील असल्यामुळे नातेवाईक तुमचा फायदा घेऊन गेले, मित्रमैत्रिणींनी तुमचा गैरफायदा घेतला, ऑफिसमध्ये कलिग्सनी तुमच्यावर कामाचा लोड वाढवला, गोड बोलून तुमचा गैरफायदा घेणारी लोकं तुम्हाला भरपूर भेटली असतील. म्हणून कर्क राशीच्या लोकांनी पहिली गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे प्रॅक्टिकल विचार करायला शिकायचं. अर्थात सकारात्मक विचार करा, इतरांच्या बाबतीत संवेदनशील राहा, पण सगळ्या गोष्टीला मर्यादा मात्र असू द्या. दुसरी एक गोष्ट जी कर्क राशीचं नुकसान करते ती म्हणजे भूतकाळात अडकून राहणं. जुने दुःख असतील, जुन्या आठवणी असतील, काही वाईट घडलेलं असेल तर तुम्हाला ते सोडताच येत नाही. त्यामुळे तुमचं वर्तमान खराब होतो. लेट गो करायला शिकणं कर्क राशीसाठी फार गरजेचं असतं. तुम्ही मागच्याच घडलेल्या प्रसंगांमध्ये अडकून राहिल्यामुळे तुमचा आत्ताचा वर्तमान तुम्ही उपभोगू शकत नाही, किंवा मागच्या दुःखाचे पडसाद वर्तमानावर सतत उमटत राहतात आणि त्यामुळे तुमचं वर्तमानही खराब होतो आणि भविष्यही खराब होतं. म्हणून लेट गो करायला शिकणं, सोडून देणं हे कर्क राशीसाठी फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग करणं. छोट्या छोट्या गोष्टींचा अतिविचार करणं, त्यामुळे तणाव वाढतो. म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा किती विचार करायचा याला लिमिट आहे आणि ते लिमिट, ती मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण वळणार आहोत त्या मुद्द्याकडे जो कर्क राशीच्या लोकांना भयंकर त्रासदायक ठरतो, आणि तो म्हणजे नाही म्हणता न येणं. इतरांना दुखवू नये किंवा समोरच्याला नाही कसं म्हणायचं, या गोष्टीमुळे तुम्ही स्वतः प्रचंड त्रास सहन करता. तुम्हाला न जमणाऱ्या गोष्टींना सुद्धा तुम्ही हो म्हणून बसता, कारण समोरच्याला तुम्हाला दुखवायचं नाही आहे. पण काही बाबतीमध्ये नाही म्हणणं गरजेचं असतं आणि ते नाही म्हणायला कर्क राशीच्या लोकांनी शिकलं पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला जमणार नाही आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला झेपणार नाही आहेत, तिथे स्पष्ट नाही म्हणा. कोणत्याही प्रकारचा आडपडदा ठेवू नका, कारण तुम्ही समोरच्याला नाही म्हणत नाही, काम अंगावर घेता, पण ते करताना तुम्हाला प्रचंड त्रास होतो आणि तुम्ही त्याची जाणीवही समोरच्याला करून देत नाही. त्यामुळे समोरच्याला कधीही कळत नाही की तुम्ही जे त्यांच्यासाठी करतायत त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय. म्हणूनच हेल्दी बाउंड्रीज ठरवा की ही मर्यादा आहे आणि या गोष्टी मला नाही जमत, नाही मी करणार. स्पष्ट सांगायला शिका. काही कुठे नातेवाईक जात नाही, काही कुठे मैत्रिणी जात नाही. तुमच्या मनात जी भीती असते की नाही म्हटल्यामुळे समोरचा दुरावेल, दुखावेल, काही कोणी कुठे जात नाही, काही कोणी दुखावत नाही. कारण की तुम्हाला सुद्धा 10 लोक 10 वेळा नाही म्हणलेलीच आहेत की. सोडलंय का तुम्ही कधी कोणाला? त्यामुळेच